परमेश्वर देवाची अद्भुत अशी उपस्थिती आपल्यामध्ये आहे. आपण जाऊया प्रभूच्या वचनामध्ये, बघूया आज तो प्रभू आपल्या सोबत काय बोलत आहे. ठीक आहे, आपण वाचूया निर्गमयाचा 15 अध्याय 26 वचन. तू आपला देव परमेश्वर याचे वचन मनापासून ऐकशील आणि त्याच्या दृष्टीने जे नीट ते करशील, त्याच्या आज्ञांकडे कान देशील आणि त्याचे सर्व विधी पाळशील, तर मिस्री लोकांवर जे रोग मी पाठवले त्यापैकी एकही तुझ्यावर पाठवणार नाही, कारण मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, हालेलुया. बघा, देवाच्या लोकांनो, दरवेळेस खूप सुंदर अशा वचनाकरवी देव आपल्या सोबत बोलत असतो आणि ज्यावेळेस पण त्याचं वचन येतं देवाच्या लोकांनो, आपण बंधनातून मुक्त झालो जातो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज देवाच्या लोकांनो जे वचन होणार आहे ना, या वचनाकडे जर तुम्ही लक्ष दिलं देवाच्या लोकांनो, कान दिले देवाच्या लोकांनो आणि वचन स्वीकारलं, तर वर्षानुवर्षाचे देवाच्या लोकांनो जरी तुम्ही बंधनामध्ये असताना तरी ते सगळे बंधनं तुटल्या जातील. हालेलुया. ते सर्व आजार विकार व्याधी निघून जातील, पळून जातील देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांनो. कारण जुन्या करारामध्ये देवाच्या लोकांनो हे वचन लिहिलेलं आहे आणि बघा काय लिहिलंय. तू आपला देव परमेश्वर याचे वचन मनापासून ऐकशील. हालेलुया. रे बालासिका. काय त्याचं वचन मनापासून ऐकशील आणि त्याच्या दृष्टीने जे नीट ते करशील, त्याच्या आज्ञांकडे कान देशील, त्याचे सर्व विधी पाळशील, तर मिस्री लोकांवर जे रोग मी पाठवले त्यापैकी एकही तुझ्यावर पाठवणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि पुढे लिहिलंय, कारण मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे. देवाच्या लोकांनो, ज्यावेळेस पण परमेश्वर देव जुन्या करारात कुठलं काम करायला जातोय, कुठलं कार्य करायला जातोय ना देवाच्या लोकांनो, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, त्यावेळेस तो देवाच्या लोकांनो इस्रायल लोकांना एक नवीन प्रगटीकरण देतोय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जसं देवाच्या लोकांनो ज्यावेळेस त्याने अब्रामाला भेट दिली, त्यावेळेस त्याने अब्रामाला सांगितलं देवाच्या लोकांनो का मी सर्व समर्थ परमेश्वर आहे. म्हणजे त्याने यल शदाय, मी तुझ्यासाठी सगळं करू शकतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी तुझ्यासाठी सर्व समर्थ देव आहे, या प्रगटीकरणाने देवाच्या लोकांनो अब्रामाला भेट दिली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याच्यानंतर मोशे आला देवाच्या लोकांनो. मोशेच्या वेळेस देवाच्या लोकांनो परमेश्वर देवाने ज्यावेळेस लढाईचा टाइम आलेला फारो सोबत, त्यावेळेस देवाने यहोवा निस्सी देवाच्या लोकांनो या प्रगटीकरणातून मोशेला भेट दिली देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. यहोवा निस्सी म्हणजे काय? विजयाचा झेंडा. तू कायम जिंकशील, तू कायम विजयी होशील, या देवाच्या लोकांनो प्रगटीकरणातून भेट दिली. म्हणजे ज्यावेळेस पण जुन्या करारामध्ये देव त्याचं कुठलं कार्य करायला जातोय देवाच्या लोकांनो, त्यावेळेस देव एक प्रगटीकरण देतोय, देव त्याचं एक रूप खुलं करतोय देवाच्या लोकांनो थोडक्यात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. या वचनामध्ये पण परमेश्वर देवाने काय केलेलं आहे? त्याचं एक रूप खुलं केलेलं आहे, एक प्रगटीकरण दिलेलं आहे देवाच्या लोकांनो. जर आपण शेवटच्या लाईनवर फोकस जर केला तर त्या ठिकाणी लिहिलं आहे, कारण मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काय म्हणतं वचन या ठिकाणी? मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे. देवाच्या लोकांना या वचनामध्ये ओरिजिनल भाषेत, हिब्रू भाषेत जर बायबल वाचलं तर या वचनामध्ये जे प्रगटीकरण देवाने दिलेलं आहे का मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे, ते यहोवा राफा या नावाने दिलेलं आहे देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तुला मी आजारातून बाहेर काढू शकतो, तुला मी विकारातून बाहेर काढू शकतो, तुला मी व्याधीतून बाहेर काढू शकतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हे प्रगटीकरण देव आपल्याला या वचनामधून देत आहे का मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. कारण कुणी विकारात आहे, कुणी व्याधीत आहे, कुणी आजारामध्ये आहे, तर देवाला ही गोष्ट आवडत नाही देवाच्या लोकांनो. देवाने आजार विकार व्याधीत राहण्यासाठी मनुष्य निर्माण नाही केला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हे आजार विकार व्याधी कसे आले? ज्या वेळेस देवाच्या लोकांनो मनुष्याने पाप केलं आणि पापामुळे देवाच्या लोकांनो या आजार विकार व्याधींचा काय झालाय? शिरकाव झालेला आहे देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. नाहीतर देवाची बिलकुल पण इच्छा नव्हती का तुमच्यामध्ये कुठला आजार, कुठला विकार, कुठली व्याधी राहावं देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांनो. आणि मग ज्यावेळेस पाप होतं देवाच्या लोकांनो, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस पाप होतं त्यावेळेस आजार विकार व्याधी आले, पण आता प्रभू येशू ख्रिस्त आला देवाच्या लोकांनो आणि प्रभू येशूमुळे काय झाली? पापांची क्षमा झाली देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि प्रभू येशूने पापांची क्षमा केल्यामुळे काय झालं देवाच्या लोकांनो का आपण येशूच्या नावात प्रार्थना करतो आणि आरोग्य अनुभवतो, निरोगी झालेलं जीवन अनुभवतो. हालेलुया.
प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. पण आपण जे हे वचन वाचलं देवाच्या लोकांनो, या वचनाच्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म नव्हता झालेला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आता जे वचन वाचलं आपण निर्गम 15:26 वचन, या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झालेला नव्हता. तर देवाच्या लोकांनो, परमेश्वर देवाने इस्रायल लोकांसाठी नियमशास्त्र दिलेलं. हालेलुया, मोशे करवी काय दिलेलं? नियमशास्त्र दिलेलं देवाच्या लोकांनो. जुना करार जो आपण वाचतो तो देवाच्या लोकांनो इस्रायल लोकांना परमेश्वर देवाने दिला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि देवाने त्यांना काय सांगितलं बघा, तू जर हे सगळं वचन मनापासून ऐकशील, बघा परत वचनामध्ये, तू वचन मनापासून ऐकशील, माझ्या दृष्टीने त्याच्या दृष्टीने जे नीट ते करशील, त्याच्या आज्ञांकडे कान देशील, त्याचे सर्व विधी पाळशील, तर मिस्री लोकांवर जे रोग मी पाठवले त्यापैकी एकही तुझ्यावर पाठवणार नाही. देव म्हटलं, जर तुम्ही माझं नियमशास्त्र पालन केलं, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, जर मी सांगितलेले नियम पाळले, मी सांगितलेल्या आज्ञा पाळल्या, मी सांगितलेले विधी पाळले, तर मी एकही रोग तुझ्यावर पाठवणार नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणजे तू कधीच आजारी पडणार नाही. देवाचं वचन या ठिकाणी आपल्याला सांगत आहे देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तर या ठिकाणी काय म्हणत आहे वचनात, का मिस्री लोकांवर जे रोग मी पाठवले. हालेलुया, तर मिस्री लोकांवर कोणकोणते रोग पाठवलेले देवाच्या लोकांना. हालेलुया, एक शॉर्टकट मध्ये बघूया काय कोणकोणते रोग होते ते. अनुवाद याचा 28 अध्याय 27 वचन. 2-3 गोष्टी लिहिलेल्या आहेत तिथं, पण आपल्याला लक्षामध्ये येईल काय आपल्याला देवाला सांगायचंय. परमेश्वर तुला मिसर देशातील गळवे, मुळव्या, चाई व खरूज यांची अशी पीडा लावील की तू बरा होणार नाहीस. बघा काय लिहिलं आहे, परमेश्वर तुला मिसर देशातील, कुठले? मिसर देशातील गळवे, मुळव्या, चाई व खरूज अशी पीडा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काय? गळवे, मुळव्या, चाई, खरूज अशी पीडा, म्हणजे अशा प्रकारचे जे आता आजारपण आहे, जे आता विकार व्याधी आहे, ते त्यावेळेस पण होत्या देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. ही गोष्ट कधीची आहे देवाच्या लोकांनो? 4000 वर्षापूर्वीच. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपण जे वचन वाचत आहोत ते 4000 वर्षापूर्वी लिहिलं गेलं आहे. 4000 वर्षापूर्वीचे हे आजार या वचनातून दर्शवले जात आहे देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हे अशा प्रकारचे आजार मिसर देशामध्ये होते देवाच्या लोकांनो. परमेश्वर देवाने काय केलेलं? मिसर देशावर पीडा पाठवलेल्या देवाच्या लोकांनो. खूप भयानक पीडा पाठवलेल्या. हालेलुया, बेडकाची पीडा पाठवलेली देवाच्या लोकांना. हालेलुया, उवांची पीडा पाठवलेली, पाण्याचं रक्त करण्याची पीडा पाठवली देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. पाण्याचं रक्त केलं. सगळ्या नद्यांमध्ये देवाच्या लोकांना घाण साचलेली. भरपूर सारे देवाच्या लोकांना त्या ठिकाणी काय होते? मिसर देशामध्ये आजार निर्माण झालेले देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. महामार्या निर्माण झालेल्या देवाच्या लोकांनो. खूप सारे त्रास, खूप सारे प्रॉब्लेम, खूप साऱ्या समस्या देवाच्या लोकांनो मिसर देशामध्ये शारीरिक लोकांना झालेल्या. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देव आपल्यासाठी म्हणत आहे की याच्यापैकी मी एकही तुझ्यावर पाठवणार नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणजे तू यामध्ये एकही आजाराने काय होणार नाही? पीडित होणार नाही, कारण मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांनो. कारण या ठिकाणी जर बघितलं, मूळव्याध हे बोललं गेलेलं आहे देवाच्या लोकांनो. कारण आज लोक म्हणतात का मूळव्याध जर जास्त गरम जर खाल्लं, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, तर मूळव्याध होतं. हालेलुया, सगळ्यांनाच असतं, पण ज्यांना सहन होत नाही त्यांना मूळव्याधाचा त्रास होतो. असं होतं, तसं होतं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पण देव या ठिकाणी म्हणत आहे, जर तू माझं वचन ऐकशील, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. जर तू मी सांगितलेल्या आज्ञाकडे कान देशील, मी सांगतो तसं जर तू जीवन जगशील, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, तर ही एकही पीडा मी तुझ्यावर पाठवणार नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण परमेश्वर देवाने आपल्याला बनवलेलंच असं आहे देवाच्या लोकांनो, का आपण कधी आजारी पडू नये, कधीच विकार व्याधीत राहू नये. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाने तर आपल्याला सुरुवातीला बनवताना असं बनवलेलं आहे की आपण कधी मरूच नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण मरण कधी आलं? बायबल म्हणतं पापामुळे मरणाने एंट्री केली देवाच्या लोकांना. हालेलुया. नाही तर जुना करारामध्ये बघितलं तर लोक 900 वर्ष, 1000 वर्ष जगलेले आहे देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. कारण सायन्स पण सांगतं देवाच्या लोकांनो, आपल्या शरीरात ज्या पेशी आहेत ना, हालेलुया, ज्या सेल्स आहे देवाच्या लोकांनो, त्या रिजनरेट होत राहतात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणजे त्या बदलत राहतात, पुन्हा पुन्हा निर्माण होत असतात देवाच्या लोकांनो. 2-3 वर्षानंतर काय होत राहतं? पुन्हा आपल्या शरीरात पेशी निर्माण होतात देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणजे देवाने असं बनवलेलंच असं आहे देवाच्या लोकांना आपल्याला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, की आपण संपू नये. पण पापामुळे काय झालं? मरणाचा शिरकाव
चाललाय देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि प्रभू येशू काय बोलला, जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मरणातून पार गेलेला आहे. हालेलुया, तो जीवनात गेलेला आहे. कारण प्रभू येशूवर विश्वास ठेवल्याने काय होतं देवाच्या लोकांनो, पाप क्षमा होता. आपण जीवनात चालायला लागतो देवाच्या लोकांनो. आपल्यासाठी मरण शेवट नाहीये. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण आपण सगळे प्रभू येशू ख्रिस्ताच्या बरोबर उठले गेलेलो आहोत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस प्रभू येशू येणार, बायबल म्हणतं मेलेले प्रभू येशू ख्रिस्तामध्ये मेलेले पहिले उठवले जातील आणि नंतर जिवंत ते स्वर्गात उचलले जातील. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. म्हणजे प्रभू येशूचं जीवन हे सत्य आहे देवाच्या लोकांनो. आणि या वचनामध्ये देवाने काय सांगितलेलं आहे, मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे. कधी तर तू माझ्या आज्ञा पाळशील, जर माझे विधी पाळशील, मी जे सांगतो ते सगळं करशील. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांनो, तर तुला कुठलाही रोग होणार नाही, कुठली व्याधी होणार नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. एक उदाहरणावरून बघूया देवाच्या लोकांना आपण. कुष्ठरोग सगळ्यांना माहिती आहे देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कुष्ठरोगाचा शोध देवाच्या लोकांनो, मी गुगलवर सर्च करत होतो 4-5 वाजता, त्यावेळेस मला कळलं का कुष्ठरोगाचा शोध हा 1873 साली लागलेला आहे देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कधी लागला तुम्ही पण सर्च करून बघू शकता गुगलवरती का कुष्ठरोगाचा शोध, लेप्रसीचा शोध कधी लागलेला आहे, 1873 साली. हालेलुया. आता कोणतं साल चालू आहे देवाच्या लोकांनो, 2000 सालामध्ये आपण आहोत. 2025 चालू आहे, म्हणजे 2000च्या याच्यामध्ये आहोत. आणि कुष्ठरोगाचा शोध कधी लागलेला आहे सांगतं सायन्स, 1873 साली देवाच्या लोकांनो. याच्या पूर्वी काय झालं, 1873च्या पूर्वी देवाच्या लोकांनो 1700 मध्ये देवाच्या लोकांनो कुष्ठरोगाची महामारी आलेली. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कुठं आलेली कुष्ठरोगाची महामारी देवाच्या लोकांनो, 1700 मध्ये नॉर्वे मध्ये देवाच्या लोकांनो कुष्ठरोगाची काय आलेली, महामारी आलेली. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि त्यावेळेस देवाच्या लोकांनो सायन्स इतकं प्रगत नव्हतं, इतकं सायन्स पुढे गेलेलं नव्हतं का लगेच कळून यायला का आता हे इन्फेक्शन कशाचं आहे. हालेलुया, टच केल्यावर होतंय, स्पर्श केल्यावर होतंय. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. एवढं सायन्स प्रगत झालेलं नव्हतं देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पण 1700 मध्ये काय झालं देवाच्या लोकांनो, डेंजर काय झालेला, नॉर्वे मध्ये कुष्ठरोग आलेला देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि त्याच्यावर लोकांना काय भेटलं नाही देवाच्या लोकांना, औषध भेटलं नाही. खूप सारे लोक मेले देवाच्या लोकांनो त्या नॉर्वे मध्ये. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. खूप सारे प्रमाणाबाहेर गोष्टी त्या ठिकाणी घडल्या गेल्या देवाच्या लोकांनो. त्याच्यानंतर एका डॉक्टरने देवाच्या लोकांनो काय लावला, 1873 मध्ये शोध लावला की हा कुष्ठरोग आहे आणि हा स्पर्श केल्यावर पसरला जातो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कधी कसा पसरला जातो, एकमेकाला जर स्पर्श केला, हा साथीचा रोग आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हा याला जर आपण कुष्ठरोग झालेल्या व्यक्तीला हात लावला किंवा त्याने तुम्हाला हात लावला, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, तर तो कुष्ठरोग पसरला जातो. असा शोध 1873 साली लागला देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. चला एक वचन वाचूया आपण, गणना याचा 5 अध्याय पहिलं वचन. परमेश्वर मोशेला म्हणाला, आमेन, प्रेज द लॉर्ड. काय आपण काय बघत आहोत देवाच्या लोकांनी, एक उदाहरण बघत आहोत का देवाच्या आज्ञा पालन केल्याने कसं काय जीवन घडलं जातं, कसं आपण रोगमुक्त राहतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. का त्याच्यावर आपण एक उदाहरण बघितलं. 1700 मध्ये नॉर्वे देशामध्ये कुष्ठरोग खूप मोठ्या प्रमाणात पसरला, खूप लोक मेले, खूप लोक देवाच्या लोकांना काय झाले, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, संपले गेले. आणि 1873 मध्ये त्याचा काय झाला, शोध लागला. काय शोध लागला की हा साथीचा आधार आहे, स्पर्श केल्यावर पसरला जातो. पण आपल्या परमेश्वर देवाने 4000 वर्षापूर्वी सांगून ठेवलंय देवाच्या लोकांनो. काय सांगून ठेवलंय बघा, परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायल लोकांना अशी आज्ञा कर, प्रत्येक महारोगी, हालेलुया, कोण, प्रत्येक महारोगी, कोण देवाच्या लोकांनो, प्रत्येक महारोगी. महारोगी म्हणजे देवाच्या लोकांनो कुष्ठ सारखा आजार जो बरा होऊ शकत नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. या आजाराविषयी देवाने 4000 वर्षापूर्वी सांगितलं, इस्रायल लोकांना अशी आज्ञा कर, प्रत्येक महारोगी, प्रत्येक स्त्रावी आणि प्रत्येक प्रेताने अशुद्ध झाला प्रत्येक जण यांना तुम्ही छावणी बाहेर पाठवून द्यावे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. 1873 साली देवाच्या लोकांनो कुष्ठरोग या देवाच्या लोकांनो या शब्दाचा शोध लागला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. का जो कुष्ठरोगी असन त्याने काय करायचं, बाजूला राहायचं. 1873 साली सायन्सला कळालं हे देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. पण आपल्या परमेश्वर देवाने 4000 वर्षापूर्वीच त्याच्या वचनामध्ये लिहून ठेवलेला आहे, जर कोणी कुष्ठरोगी असेल तर त्याने शहराच्या बाहेर जाऊन राहायचं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांनो. मग बघा आपला देव कसा सायंटिस्ट आहे. हालेलुया, प्रेज
प्रेज द लॉर्ड. 4000 वर्षापूर्वीच त्याने सांगितलं जो कुष्ठरोग आहे तर सेपरेट राहायचं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस हा कुष्ठरोग नवीन ज्यावेळेस आलेला 1700-1800 साली देवाच्या लोकांना, त्यावेळेस लोकांना वाटायचं खाण्यातून होतोय, पिण्यातून होतोय, असं होतंय, तसं होतंय. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पण देवाने देवाच्या लोकांना कुठल्याही मायक्रोस्कोप खाली न पाहता सांगितलेलं की ज्याला हे आजार असतील त्यांनी लोकांपासून दूर राहायचं. हालेलुया. कुष्ठरोगी असा राहायचा देवाच्या लोकांना त्या काळामध्ये, गावाच्या बाहेर राहायचा आणि त्याच्या गळ्यामध्ये पाटी लावलेली राहायची देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जर कुठून गर्दी चाललेली असेल तर त्यांनी त्या गर्दीच्या बाजू जवळ जर असेल तर त्याने जोरजोरात ओरडायचं, मी अशुद्ध आहे, मी अशुद्ध आहे, मी अशुद्ध आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि जर कुठला कुष्ठरोगी जर लोकांजवळ आला तर गावामध्ये आला तर देवाच्या लोकांना त्याला दगड मार करून ठार केलं जायचं देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणजे बघा देवाने कधी या गोष्टी सांगितल्या 4000 वर्षापूर्वी देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांना. प्रभू येशूच्या जन्माच्या अगोदर 2000 वर्षापूर्वी सुरुवातीला देवाने या गोष्टी सांगितल्या देवाच्या लोकांना. हालेलुया, कुष्ठरोगी असेल तर बाहेर राहायचं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. इथं लिहिलेलं आहे का प्रेताने अशुद्ध झालेल्या माणसाने सुद्धा काय करायचं, काही दिवस 7 दिवस त्याला गावाबाहेर राहायला लागायचं देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण देवाच्या लोकांना सायन्स मध्ये प्रत्येक शोध असा लागलेला आहे का त्याच्यासाठी लोकांनी पहिले किंमत मोजलेली आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जसं आपण बघतो पहिले जे इंजेक्शन द्यायचे देवाच्या लोकांना, एकच इंजेक्शनची सुई वापरायचे सगळेजण. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काय करायचे, ती सुई गरम पाण्यामध्ये टाकायचे आणि परत ती दुसऱ्याला द्यायचे देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पण पुढे जाऊन काय झालं, त्याचा शोध लावला तर असं कळायला गेलं का जे पूर्णपणे हालेलुया जे जंतू असतात ते मरून जात नाही. हालेलुया, त्याच्यामुळे HIV एड्स सारखे कॅन्सर सारखे आजार पसरायला लागले देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. म्हणजे काय देवाच्या लोकांना, देवाने ज्या गोष्टी आधीच सांगितलेल्या आहेत बायबलमध्ये. हालेलुया, सायन्स बायबलला मानत नाही देवाच्या लोकांना, ते स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहतं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पण सगळे जे उपाय आहेत ते बायबल मधून निघलेले आहे देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. म्हणजे देवाने सगळ्या गोष्टी सांगून ठेवलेल्या आहेत देवाच्या लोकांना. आपल्याला फक्त त्या पद्धतीने जगता आलं पाहिजे, आपल्याला कळालं पाहिजे देवाच्या लोकांना जगायचं कसं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना जुन्या करारामध्ये आणखीन एक वचन असं लिहिलेलं आहे का ज्यावेळेस तू बहिर्देशात जाशील त्यावेळेस तू जाताना कुदळ सोबत घेऊन जायची, का तुझी बाथरूम झाली, टॉयलेट झालं तर ते कुदळीने करून तू बुजून टाकायचं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. का बरं देवाने ही गोष्ट सांगितलेलं, कारण आपण बघतो आज पाण्यामुळे देवाच्या लोकांना कॉलरा, टायफॉइड, देवाच्या लोकांना असे भरपूर प्रकारचे आजार दिसून येतात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. विकार व्याधी दिसून येतात देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. का बरं देवाच्या लोकांना, तर पाण्यामुळे होणारे संसर्ग. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पोटाचे दुखणे देवाच्या लोकांना. पण देवाने आधीच या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगून ठेवलेल्या आहे देवाच्या लोकांना. हालेलुया, का तू जर माझी आज्ञा पाळशील, मी सांगतो ते करशील. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर मी तुझ्यावर एक पण आजार पाठवणार नाही, एक पण विकार पाठवणार नाही, कारण मी तुला रोग मुक्त करणारा परमेश्वर आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हे झालं देवाच्या लोकांना ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, या झाल्या जुन्या करारानुसार. देव काय म्हणत आहे, तू माझ्या आज्ञा पाळ, विधी पाळ, नियम पाळ, तू कधीच आजारी पडायचं नाही, तू रोगमुक्त जीवन जगशील. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पण आपण जगणारे लोक आहोत देवाच्या लोकांनो नवीन कराराने. हालेलुया. आणि देवाचं वचन म्हणतं नवीन करार तर जुन्या करारापेक्षा अधिक चांगल्या वचनाने समृद्ध केलेला आहे. हालेलुया, अधिक चांगले आशीर्वाद आपल्याला मिळालेले आहे देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांनो. हालेलुया. कारण जे देवाच्या लोकांना आपण जे वचन वाचलं, तू माझ्या आज्ञा पाळशील, माझ्या विधी पाळशील. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तर मी तुला काय करणार नाही, तुला रोगात पाडणार नाही, तू रोगमुक्त जीवन जगशील. पण बायबल सांगतं नवीन करारामध्ये प्रभू येशूने सगळं आज्ञा पालन केलेलं आहे आणि प्रभू येशूच्या आज्ञा पालनामुळे आपल्याला जुन्या कराराचे सगळे आशीर्वाद मिळालेले आहेत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांनो. आता आपल्याला देवाच्या लोकांना आज्ञा पालन करण्याची गरज नाही, तर आता आपल्याला ती आज्ञा जगण्याची गरज आहे. हालेलुया. देव म्हटला तुम्ही काय करा, रिबिरी सेखे बेरी कलरबा. देव म्हटला तुम्ही वचन ऐकू नका, तर वचनाप्रमाणे आचरण करा. हालेलुया. आता आपल्याला ती आज्ञा जगायची देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. जुन्या करारामध्ये देवाने सांगितलेलं काय, हालेलुया, कुष्ठरोगी असला तर त्याच्यापासून लांब राहा. हालेलुया. पण नवीन करारामध्ये प्रभू येशूने डायरेक्ट कुष्ठ रोग्याला स्पर्श केला आणि त्याला बरं केलेलं आहे. हालेलुया. वचन वाचा, लूक याचा 5 अध्याय 13 वचन. तेव्हा त्याने हात पुढे करून
त्याला स्पर्श करून म्हटले, माझी इच्छा आहे, शुद्ध हो, आणि लगेचच त्याचे कुष्ठ गेले. आमेन, प्रेज द लॉर्ड. काय? तेव्हा त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श करून म्हटले. एक कुष्ठ रोगी देवाच्या लोकांनो प्रभू येशूकडे आला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि प्रभू येशूला म्हटलं, आपली इच्छा असेल तर आपण मला शुद्ध करण्यास समर्थ आहात. आणि प्रभू येशूने बघा काय केलेलं आहे. रिफना साफ्रू तला साकाला रवा. प्रभू येशू सारखा देवाच्या लोकांनो कोणीच नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ना झाला ना होणार देवाच्या लोकांनो. इतका अद्भुत हा परमेश्वर आहे ना. बघा काय केलंय त्याने. तेव्हा त्याने हात पुढे करून रिलारा दिल्या कसावा. बघा, ज्या कुष्ठरोग्याला पाहून लोक घाबरून लांब पळायचे, जुन्या करारामध्ये त्याला दगडमार केला जायचा लोकात आल्यावर, त्या कुष्ठरोग्याला, हालेलुया, जो कुष्ठरोग जर हात लावला तर पसरला जातो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्या कुष्ठरोग्याला प्रभू येशूने काय केलं आहे? स्पर्श केलेला आहे. हालेलुया. बघा काय म्हणतो वचन. तेव्हा त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श करून म्हटले. स्पर्श करून पूर्णपणे टच केलंय देवाच्या लोकांना त्याला. हालेलुया. त्याला स्पर्श करून म्हटले, माझी इच्छा आहे, शुद्ध हो, आणि लगेचच त्याचे कुष्ठ गेले. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कधी गेलं? लगेचच त्याचं कुष्ठ गेलं देवाच्या लोकांना. लगेच, जागेवर, इन्स्टंट. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. जागेवर प्रभू येशूने बरं केलं देवाच्या लोकांना. हालेलुया. कुष्ठ बघा देवाच्या लोकांना, जो आजार देवाच्या लोकांना रिबाला दे ना कसाबा स्पर्शाने पसरणारा होता देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूने त्याला स्पर्श केला, पण देवाच्या लोकांना प्रभू येशूला त्या कुष्ठाचा स्पर्श देखील झाला नाही. हालेलुया. प्रभू येशूने, मी काय म्हटलं लक्ष द्या, प्रभू येशूने कुष्ठरोगाला स्पर्श केला, पण त्या कुष्ठाचा प्रभू येशूला स्पर्श झाला नाही. त्या कुष्ठरोगाचा प्रभू येशूवर काहीच देवाच्या लोकांना परिणाम झाला नाही. उलट प्रभू येशूच्या स्पर्श केल्याने लगेचच त्याचं कुष्ठ गेलंय. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांना. हालेलुया, हालेलुया. कारण प्रभू येशू मध्ये असलेली देवाच्या लोकांनो ते निरोगी करण्याचे सामर्थ्य, ते निरोगी करण्याची देवाच्या लोकांनो ताकद. एक वचन वाचा, लूक्याचा 6:19 वचन. तेव्हा सर्व समुदायांची त्याला स्पर्श करण्याची धडपड चालली होती, कारण त्याच्यातून सामर्थ्य निघून ते सर्वांना निरोगी करत होते. मेन, प्रेज द लॉर्ड. बघा या ठिकाणी काय झालेलं आहे. तेव्हा सर्व समुदायाची त्याला स्पर्श करण्याची धडपड चालली होती. खूप गर्दी होती, धडपड करत होते त्याला स्पर्श करण्यासाठी. कशासाठी? कारण त्याच्यातून सामर्थ्य निघून ते सर्वांना निरोगी करत होतं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काय निरोगी करत होतं? सामर्थ्य निरोगी करत होतं. सामर्थ्य निरोगी करत होतं. सामर्थ्य निरोगी करत होतं. सामर्थ्य निरोगी करत होतं. प्रभू येशू मधून निघणारं ते सामर्थ्य सर्वांना निरोगी करत होतं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना आज ते सामर्थ्य आपल्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. हालेलुया, ते सामर्थ्य देवाने आपल्यामध्ये दिलेलं आहे. जो आत्मा प्रभू येशू मध्ये वास करायचा, तेव्हाच आत्मा आता तुमच्या आणि माझ्यामध्ये वास करत आहे. देवाच्या लोकांनो, आपल्याला देवाच्या लोकांनो ती हिलिंग स्वीकारता आली पाहिजे देवाच्या लोकांनो. कारण जिथं येशूचं नाव येतं तिथं सामर्थ्य येतं देवाच्या लोकांनो. येशूच्या नावात सामर्थ्य आहे, येशूच्या नावात ताकद आहे, येशूच्या नावात रोगातून मुक्ती आहे, येशूच्या नावात विकारातून मुक्ती आहे, येशूच्या नावात व्याधीतून मुक्ती आहे. कुठलाही आजार असू द्या, कुठलाही विकार असू द्या, येशूच्या नावात तो निघून जातो. कारण येशूच्या नावात ते सामर्थ्य आहे का जे सामर्थ्य प्रभू येशू या पृथ्वीवर असताना त्याच्यातून निघत होतं, लोक स्पर्श करत होते, बरे होत होते. ते सामर्थ्य, तेच नाव आज जर तुम्ही उच्चारलं देवाच्या लोकांनो, तर तुम्हालाही निरोगी करण्यास समर्थ आहे. हालेलुया, 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 प्रेज द लॉर्ड. कारण बायबल म्हणतं पिता, पुत्र, पवित्र आत्मा एक आहेत. हालेलुया. प्रभू येशू मध्येच राहणारा आत्मा आता तुमच्या आणि माझ्यामध्ये राहत आहे देवाच्या लोकांनो. ते सामर्थ्य आता या क्षणी उपलब्ध आहे देवाच्या लोकांनो. देवाच्या लोकांनो, ते तुमच्यावर आहे, तुम्हाला स्वीकारून बरं व्हायचं का नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. एक वचन वाचा, प्रेषितांची कृत्ये 10:38 वचन. नासोरी येशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला. तो सत्कर्मे करत व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना बरे करत फिरला, कारण देव त्याच्या बरोबर होता. आमेन, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बघा काय, नासोरी येशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला. तो सत्कर्मे करत व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना बरे करत फिरला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूचा स्वभाव आहे देवाच्या लोकांना बरे करण्याचा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना जर तुम्ही बघितलं, प्रभू येशूला पकडायला लोक आलेले देवाच्या लोकांना, जे सैनिक पकडायला आलेले, त्याचा कान देवाच्या लोकांना त्या सैनिकाचा पेत्राने कापून टाकला, तर प्रभू येशूने देवाच्या लोकांना त्या सैनिकाच्या कानाला स्पर्श केला आणि कान पुन्हा जोडून दिला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बरं करणं हा प्रभू येशूचा स्वभाव आहे देवाच्या लोकांना. तुम्हाला मला आरोग्य
आरोग्य देणं हा देवाचा स्वभाव आहे देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण प्रभू येशू मध्ये राहणारा आत्मा आजही आपल्यामध्ये वस्ती करत आहे देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपल्याला ख्रिस्ताचा आत्मा प्राप्त झालेला आहे. बायबल म्हणतं जर तुम्हाला ख्रिस्ताचा आत्मा प्राप्त झालेला आहे तर तुम्ही ख्रिस्ताच्या आहात. जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा प्राप्त झाला नसेल तर त्याला देव प्राप्त झाला नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तुमच्या आणि माझ्यामध्ये आता तो ख्रिस्ताचा आत्मा राहत आहे देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. गाड्या अभ्यासक असंही सांगतात ज्यावेळेस देवाच्या लोकांना प्रभू येशू वधस्तंभावरती होता आणि ज्यावेळेस प्रभू येशूच्या कुशीत भाला मारण्यात आलेला, एक देवाच्या लोकांना आंधळा व्यक्ती त्या ठिकाणी शेजारी बाजूला उभा होता. तर देवाच्या लोकांना अभ्यासक कसे सांगता की ज्यावेळेस भाला मारण्यात आला त्यावेळेस ते रक्ताचा थेंब देवाच्या लोकांना त्या आंधळ्या व्यक्तीच्या डोळ्यावर उडाला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर त्यावेळेस देवाच्या लोकांना त्या आंधळ्याची दृष्टी उघडली गेली, तो बघायला लागला देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना हे प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन आहे देवाच्या लोकांना. जिथं येशूचं नाव आहे, जिथं प्रभू येशूचं सामर्थ्य आहे, तिथं आरोग्य आहे देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपल्याला स्पर्श करता आला पाहिजे देवाच्या लोकांना, जशी ती रक्तस्रावी स्त्री देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आजूबाजूला भरपूर सारे लोक होते, सगळे प्रभू येशूला स्पर्श करत होते, पण त्या स्त्रीने विश्वासाने स्पर्श केला आणि त्या गर्दीतून ती बरी झाली. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आजही ते प्रभू येशूचं सामर्थ्य आपल्यासाठी उपस्थित आहे देवाच्या लोकांना. आपल्याला रिसीव्ह करता आलं पाहिजे देवाच्या लोकांना. आणि जर कुठं रिसीव्ह करायला देवाच्या लोकांना तुम्हाला जमत नसेल, हालेलुया, जी कुठं वचन ऐकायला जर तुम्हाला जमत नसेल, चर्चला जर तुम्हाला जायला जमत नसेल, तर देवाने तुमच्या मध्येच ते सॉफ्टवेअर ते मेकॅनिझम फिट करून ठेवलेलं आहे देवाच्या लोकांना, का तुमच्या मधून, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, तुमच्या मध्ये वास करणारा पवित्र आत्मा तुमच्या मधून तुमच्या शरीरातील ती विकार व्याधी उद्ध्वस्त करून टाकेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. कारण देवाचं सामर्थ्य जिथं येतं ना देवाच्या लोकांना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, तिथून आजार विकार व्याधी पळ काढायला लागतात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. एक वचन वाचा, मत्तेयाचा 14 अध्याय 35 वचन. आणि तिथल्या लोकांनी त्याला ओळखून आपल्या आसपासच्या अवघ्या प्रांतात माणसे पाठवून सर्व दुखनाईतांना त्याच्याकडे आणले. बघा, जसा प्रभू येशू गावात जायचं आहे का तर तिथे लगेच कळायचं अरे प्रभू येशू आलेला आहे, दुखण्यातांना बरं करायला आलेला आहे. लगेच दुखण्यात घेऊन त्या ठिकाणी लोक यायचे. आणि बघा काय झालं 36 वचनात, आणि केवळ आपल्या वस्त्राच्या गोंड्यास आम्हाला स्पर्श करू द्या अशी त्यांनी त्याला विनंती केली, तेव्हा जितक्यांनी स्पर्श केला तितके बरे झाले. हालेलुया. बघा, त्या ठिकाणी प्रभू येशूने काय केलं नाही, कुठल्या दुष्ट आत्म्याला कमांड केलेलं नाही का दुष्ट आत्मा सोड याला, विकार व्याधी सोड याला, नाही. ते लोकांनी फक्त प्रभू येशूच्या वस्त्राला, प्रभू येशूच्या कापडाला, प्रभू येशूच्या गोंड्याला स्पर्श केला आणि बायबल म्हणतं ते बरे झाले. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण जिथं देवाचं सामर्थ्य टच करताना त्याच ठिकाणी आरोग्य उतरायला लागतं, दुष्ट आत्मे पळून जायला लागतात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. परत एक वचन वाचा, प्रेक्षितांची कृत्य 19 अध्याय 12 वचन. देवाने पौलाच्या हातून असाधारण चमत्कारही घडवले, ते असे की रुमाल किंवा फडकी त्याच्या अंगावर आणून रोग्यांवर घातली, म्हणजे त्यांचे रोग दूर होत असत व दुष्ट आत्मे त्यांच्यातून निघून जातात. आमेन, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय लिहिलं, देवाने पौलाच्या हातून असाधारण चमत्कार घडवले. असाधारण, एक्स्ट्रा ऑर्डिनरी. हालेलुया. साधारण नाही, असाधारण, एक्स्ट्रा ऑर्डिनरी, विचाराच्या पलीकडे चमत्कार घडवले. कसे चमत्कार घडले बघा, ते असे की रुमाल किंवा फडकी त्यांच्या अंगावर आणून रोग्यांवर घातली, म्हणजे त्यांचे रोग दूर होत असत व दुष्ट आत्मे त्यांच्यातून निघून जात असत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ज्या वेळेस पौलाला कापड शिवून नेलं जायचं देवाच्या लोकांना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, त्या कापडामध्ये काय उतरायचं, सामर्थ्य उतरायचं देवाच्या लोकांना. आणि त्या कापडात ज्यावेळेस सामर्थ्य उतरायचं, ते कापड देवाच्या लोकांना ज्या वेळेस रिबिरी नारातला कसाबा कुठल्या रोग्यावर नेऊन टाकलं तर तो लगेच बरा होऊन जायचा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्याला त्या ठिकाणी अधिकारवाणीने देवाच्या लोकांना प्रार्थना नव्हती करावं लागत, फक्त नेऊन त्याला टच करायच्या त्या कापडाचा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्या क्षणी देवाच्या लोकांना तो व्यक्ती बरा व्हायचा. दुष्ट आत्मा एखाद्या व्यक्तीला, त्या व्यक्तीला दुष्ट आत्म्याला कमांड करण्याची गरज पडत नव्हती का दुष्ट आत्मा सोड याला, फक्त ते सामर्थ्याचं कापड नेऊन त्या व्यक्तीवर टाकलं तर दुष्ट आत्मे पळून जायचे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. कारण प्रभू येशूच्या सामर्थ्यात ताकद आहे देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जिथं तुम्ही स्पर्श करता देवाच्या लोकांना त्या ठिकाणी चमत्कार घडला जाईल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना
आपल्यामध्ये मेघाताई आहे, त्यांची मुलगी ना ऍडमिट होती, खूप तिला हाय ग्रेडचा फीवर होता, हालेलुया, दवाखान्यामध्ये. आणि तिथं देवाच्या लोकांना आयसीयू मध्ये प्रार्थना करायला जमत नव्हतं, हालेलुया, म्हणजे फोन घेऊन जाणं तिथं त्यांना शक्य नव्हतं. त्यांना रुमालावर प्रार्थना करून दिली होती मी, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. फोन लावला आणि रुमालावर प्रार्थना करून दिली, म्हटलं हा रुमाल नेऊन तिला लावायचा, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांनो. आणि त्याच्याच आधी काय झालेलं, गायत्रीचं, त्यांची दुसरी मोठी मुलगी आहे, तिच्या पण पायाला काहीतरी जखम झाल्यामुळे तिचा पाय टाईट झाला होता, तिला पाय वाकवता येत नव्हता, उभा राहून तिला चालता येत नव्हतं, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो त्या कापडावर प्रार्थना करून दिली. देवाच्या लोकांनो, ते कापड मी दिलेलं कोणासाठी, तो रुमाल दिलेला कोणासाठी, दुसऱ्या मुलीसाठी, का तिला न्यास स्पर्श केला तिचा ताप निघून जाईन, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पण या गायत्रीने काय केलं, मोठ्या मुलीने देवाच्या लोकांनो तिच्या पायाला लावला आणि त्या क्षणी देवाच्या लोकांनो देवाने तिला स्पर्श केला, ती उठून उभा राहून चालायला लागली, हालेलुया, तिचा पाय वाकायला लागला, सरळ व्हायला लागला, ती उभा राहून चालायला लागली देवाच्या लोकांना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. नंतर ताईंने काय केलं, देवाच्या लोकांनो, जी मुलगी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती तिला नेऊन देवाच्या लोकांना त्या रुमालाचा स्पर्श केला. जसा स्पर्श केला त्याच वेळेस देवाच्या लोकांना ताप निघून गेला, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांनो. म्हणजे देवाच्या लोकांनो, जिथं देवाचं सामर्थ्य येतं ना, तिथून आजार विकार व्याधी पळ काढता देवाच्या लोकांनो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणखीन बायबलमध्ये एका ठिकाणी सांगितलेलं आहे देवाच्या लोकांनो, का पेत्र रस्त्याने चाललेला असता त्याची सावली जर लोकांवर पडली देवाच्या लोकांनो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, तर लोकांमधून रोग विकार व्याधी पळून जायचे देवाच्या लोकांनो, आजार पण निघून जायचे देवाच्या लोकांनो. कारण देवाच्या लोकांनो त्या सामर्थ्यामधून, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, त्या सावलीमध्ये देवाचं सामर्थ्य रिलीज होत होतं देवाच्या लोकांना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जो देवाचा माणूस असतो ना देवाच्या लोकांनो, त्याने कुठलीही गोष्ट करू द्या, त्याने बोलू द्या, त्याने चालू द्या, त्याने पाहू द्या देवाच्या लोकांनो, त्याच्यातून सामर्थ्य आणि सामर्थ्यच रिलीज होत असतं, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जसं पेत्र रस्त्याने चालला, त्याच्या सावलीतून सामर्थ्य रिलीज व्हायचं देवाच्या लोकांनो, आणि दुखण्यात बरे होऊन जायचे, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. म्हणजे सांगायचं काय देवाच्या लोकांनो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, का तुम्हाला कुठल्या मोठ्या पास्टरांकडे जायला जमत नाहीये, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्हाला समजा पंजाबला आता भरपूर सगळ्या ठिकाणी, अंकुरनोरला सगळ्यांना माहिती आहे, त्या ठिकाणी जर काही आजार विकार व्याधी आहे तिथं आपल्याला जायला जमत नाहीये, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. याचा अर्थ असा नाही का आपण निराश होऊन बसायचं, की मी हरलो गेलोय, हालेलुया, की मी आता नीट होऊ शकत नाही, मी आता तिथं प्रार्थनेला जाऊ शकत नाही. नाही देवाच्या लोकांनो, त्यांच्यामध्ये जे सामर्थ्य कार्य करत आहे ना, हालेलुया, ज्या आत्म्याकरवी, ज्या पवित्र आत्म्याकरवी त्यांच्यामध्ये जे सामर्थ्य कार्य करत आहे, ते सामर्थ्य देवाच्या लोकांनो देवाने आपल्यामध्ये दिलेलं आहे, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पवित्र आत्मा आता देवाच्या लोकांनो आपल्या मध्ये वास करत आहे, पवित्र आत्मा देवाच्या लोकांनो आपल्या मध्ये वस्ती करत आहे देवाच्या लोकांनो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्हाला तुमच्या मधलं सामर्थ्य प्रज्वलित करायचंय देवाच्या लोकांनो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, ज्या वेळेस तुम्ही तुमच्या मधलं सामर्थ्य प्रज्वलित करताना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, बघा देवाच्या लोकांनो, जे सामर्थ्याचा रुमाल फक्त दुष्ट आत्म्यावर घातला तर दुष्ट आत्मा पळून जात होता. तर देवाच्या लोकांना तुम्ही विचार करा, जर तुमच्यामध्ये ते सामर्थ्य प्रज्वलित झालं, तर तुमच्या गुडघ्यात जर वेदना असेल, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, तर त्या वेदना गुडघ्यातून पळ काढतील, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुमच्या पायात जर वेदना असतील तर त्या पायातून काय करतील, पळ काढतील देवाच्या लोकांनो. कारण तुमच्या मधलं सामर्थ्य, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तुमच्या शरीरावर इफेक्ट करायला लागेल देवाच्या लोकांनो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. परिणाम करायला लागेल देवाच्या लोकांनो, हालेलुया, हालेलुया, देवाच्या लोकांनो. देवाच्या लोकांनो, काय होतंय, ज्यावेळेस तुम्ही तुमच्यातलं सामर्थ्य प्रज्वलित करत आहात, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, त्यावेळेस तुमच्यातलं ते सामर्थ्य तुमच्या शरीरावर कार्य करतं देवाच्या लोकांनो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बायबल म्हणतं तुमचं शरीर हे पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. तुम्ही डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत देवाच्या आत्म्याचं मंदिर आहे देवाच्या लोकांना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुमच्या शरीराचा असा कुठला भाग नाही का जिथं पवित्र आत्म्याचं सामर्थ्य पोहोचू शकत नाही देवाच्या लोकांना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जर गुडघा दुखत आहे, जर पोट दुखत आहे, पाड दुखत आहे, कंबर दुखत आहे, ते सामर्थ्य तुमच्या मधून प्रज्वलित करा देवाच्या लोकांना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. का जे सामर्थ्य पौलाला कापड शिवणेला दुखण्यात टाकले तर दुखण्यात बरे व्हायचे, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ते सामर्थ्य तुमच्यामध्ये प्रज्वलित करा देवाच्या लोकांनो, का ते सामर्थ्य तुमच्या कमरावर आदळलं जाईल आतमधून, हालेलुया, आणि आतमधून ते विकार व्याधी नष्ट होतील, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. कारण बायबल म्हणतं ख्रिस्त तुम्हामध्ये आहे, हालेलुया, ख्रिस्त तुम्हामध्ये आहे, ख्रिस्त तुम्हामध्ये आहे, ख्रिस्त तुम्हामध्ये आहे. तो आराम
काम करायला नाही आलेला देवाच्या लोकांना तुमच्यामध्ये, तो देवाचं राज्य प्रस्थापित करायला आलेला आहे. ख्रिस्त तुम्हामध्ये आहे देवाच्या लोकांनो, तर तुम्हामध्ये वास करणारा ख्रिस्त तुमच्या शरीरातल्या सगळ्या विकार व्याधी उद्ध्वस्त करून टाकीन. हालेलुया, हालेलुया. तुम्ही देवाच्या आत्म्याने परिपूर्ण व्हा देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्ही देवाच्या सामर्थ्याचा अनुभव घ्या. तुम्ही ते देवाचा सामर्थ्य स्वीकारा तुमच्या हातावरती, पायावरती, गुडघ्यावरती, नसामध्ये, हाडांमध्ये देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्हाला आरोग्य प्राप्त होईल देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. एवढंच नाही तर तुम्ही आजारी देखील पडू शकत नाही. जर तुम्ही देवाच्या सामर्थ्याने भरून जगणारे लोक असताना, तर ते सामर्थ्य देवाचं तुमच्या शरीरात, हाडात, नसामध्ये कार्य करतं देवाच्या लोकांनो. का तुमचं नस, तुमचे हाड, तुमचे देवाच्या लोकांनो शरीराचा कुठलाही अवयव तो कधीच निकामी होऊ देत नाही, कधीच देवाच्या लोकांनो खराब होऊ देत नाही, कुठल्याच विकार व्याधीत पडू देत नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण देवाचं सामर्थ्य आपल्या शरीराला उचलून धरतं, लावून धरतं देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रभू येशूने देवाच्या लोकांनो कुष्ठ रोगाला स्पर्श केला, पण प्रभू येशूला कुष्ठरोग झाला नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. का झालं नाही? कारण त्या सामर्थ्याने प्रभू येशूचं सगळं शरीर गुंडाळलेलं होतं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्या सामर्थ्याने प्रभू येशूची सगळी बॉडी टेक ओव्हर केलेली होती देवाच्या लोकांनो. आतमधून देवाच्या लोकांनो पवित्र आत्म्याने प्रभू येशूच्या शरीराचा सगळा ताबा घेतलेला होता. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांना. हालेलुया. तुम्हाला जर निरोगी जीवन जगायचं असेल, हालेलुया, आजार विकार व्याधीतून मुक्त झालेलं जीवन जगायचं असेल, तर तुमचं शरीरातून ते पवित्र आत्म्याचं सामर्थ्य रिलीज करा देवाच्या लोकांना. हालेलुया. कारण जुन्या करारात जसं देवाने सांगितलं का तू जर माझ्या विधी आज्ञा पाळशील तर एकही रोग मी तुझ्यावर पाठवणार नाही. देवाच्या लोकांना प्रभू येशूच्या आज्ञा पाळणार नाही. हालेलुया. आपल्याला तो आशीर्वाद मिळालेला आहे का आपण कुठल्याच आजार विकार व्याधीत राहू शकत नाही, आपल्या शरीरात कुठल्याच वेदना राहू शकत नाही. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने देवाच्या लोकांना, हालेलुया, त्या वेदना स्वतःवर घेतलेल्या आहे आणि आपल्याला वेदनातून मुक्त केलेला आहे. हालेलुया. आपल्याला आजार विकार व्याधीतून मुक्त केलेला आहे देवाच्या लोकांनो. आता आपल्यावर आहे तो आपल्याला निरोगी जीवन जगायचं का नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांनो. स्वाधीन करून टाका पवित्र आत्म्याच्या संपूर्ण शरीर देवाच्या लोकांनो. पवित्र आत्म्याला म्हणा देवाच्या लोकांनो. हालेलुया, का पवित्र आत्मा माझ्या शरीराचा सगळा ताबा तुम्ही घेऊन टाका. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांनो. आज या मीटिंग मध्ये देवाच्या लोकांना, हालेलुया, प्रभू येशू ख्रिस्ताचं ते सामर्थ्य या ठिकाणी उपस्थित आहे का ज्या सामर्थ्याविषयी बायबल मध्ये लिहिलेलं आहे का त्याच्यातून सामर्थ्य निघून ते सर्वांना निरोगी करत होतं. बायबल म्हणतं देवाच्या लोकांना, हालेलुया, का जिथं दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमले आहे त्यांच्यामध्ये मी आहे. हालेलुया. आज जर देवाच्या लोकांना आपण येशूच्या नावात या ठिकाणी आलेलो आहोत, तर प्रभू येशू या ठिकाणी आलेला आहे. हालेलुया. त्याच्यातून ते सामर्थ्य निघत आहे देवाच्या लोकांना. हालेलुया. त्याच्यातून ते निरोगी करण्याचं सामर्थ्य निघत आहे देवाच्या लोकांनो. स्वीकारा ते सामर्थ्य आणि व्हा निरोगी येशूच्या नावात. हात दुखत असेल तर म्हणा मी माझ्या हातात देवा तुझं ते सामर्थ्य स्वीकारतो. हालेलुया. पाय दुखत असेल तर देवा तुझं ते निरोगी करण्याचं सामर्थ्य मी माझ्या पायात स्वीकारतो. गुडघे दुखत असेल तर प्रभू येशू तुझं ते निरोगी करण्याचं सामर्थ्य मी माझ्या गुडघ्यात स्वीकारतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. स्वीकारा देवाच्या लोकांनो ते सामर्थ्य. स्वीकारा देवाच्या लोकांनो ते सामर्थ्य. स्वीकारा देवाच्या लोकांनो ते सामर्थ्य. स्वीकारा देवाच्या लोकांनो ते सामर्थ्य येशूच्या नावात. हालेलुया. डोळे बंद करून स्वीकारा, स्वीकारा. सगळ्यांनी डोळे बंद करून स्वीकारा येशूच्या नावात. हालेलुया. प्रभू येशूचं सामर्थ्य वाहत आहे, प्रभू येशूचं सामर्थ्य वाहत आहे, प्रभू येशूचं सामर्थ्य वाहत आहे. स्वीकारा, स्वीकारा. रमाना बोरोंदोला शेलवे लेखा नुग्रांदेला सखा फ्रुकू मनासिबी रवालंदला शेब्रे नारा थ्रुकू साखरेला रादला कसावा. स्वीकारा, 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 स्वीकारा येशूच्या नावात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुमच्या घरात जे कोणी आजारी असेल त्यांच्यासाठी आरोग्य स्वीकारा. आज जिथं तुम्ही स्पर्श करणार त्या ठिकाणी आरोग्य प्राप्त होणार आहे. आज तुम्ही ज्या व्यक्तीचं नाव घेणार त्या व्यक्तीला आरोग्य प्राप्त होणार आहे. स्वीकारा येशूच्या नावात, स्वीकारा येशूच्या नावात. म्हणा प्रभू येशू तुझं निरोगी जीवन, तुझं निरोगी करण्याचं सामर्थ्य मी स्वीकारतो माझ्यामध्ये. हालेलुया. स्वीकारा, स्वीकारा. पायात स्वीकारा, नसात स्वीकारा, हाडात स्वीकारा. स्वीकारा येशूच्या नावात. ते निरोगी करण्याचं सामर्थ्य
सामर्थ्य वाहत आहे येशूच्या नावात. ते निरोगी करण्याचं सामर्थ्य वाहत आहे येशूच्या नावात. त्याच्याकडे लक्ष लावा, त्याच्याकडे लक्ष लावा, त्याच्याकडे लक्ष लावा. प्रभू येशू आलेला आहे, तो जलाल मध्ये आलेला आहे त्याच्या आज. हालेलुया. तो त्याच्या जलाल मध्ये आलेला आहे आज येशूच्या नावात. हालेलुया. स्वीकारा ते आरोग्य, स्वीकारा ती हिलिंग येशूच्या नावात. रिमाना दोरसबा सिबी रिबी रिबारा कशा कसा कलरबा रिखो नामाना कशा कलरबा. मला अधिकारवानी प्रार्थना करण्याची देखील गरज नाही. जर तुम्ही म्हटले मी स्वीकारतो आरोग्य, तर त्या आरोग्यात तुमच्यामध्ये उतरलं जाईल येशूच्या नावात. हालेलुया. आणि त्या आरोग्याच्या सामर्थ्याने तुम्ही बरे होऊन जाताना येशूच्या नावात. हालेलुया. ते मी आरोग्य तुमच्यामध्ये आल्या आल्या ते विकार व्याधी पळ काढतील, ते सैतानी बंधनं तुटले जातील, दुष्ट आत्मे निघून जातील. स्वीकारा ते सामर्थ्य, स्वीकारा ते सामर्थ्य, स्वीकारा ते सामर्थ्य. वर हात करून गुडघे टेकून स्वीकारा ते सामर्थ्य येशूच्या नावात. हालेलुया. यस 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 यस. हालेलुया. येशूचा आत्मा जलाल करत आहे, जलाल करत आहे. होली 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 जीसस. हालेलुया. यस यस यस. धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू. हालेलुया. देवाचा आत्मा कार्य करत आहे, आत्म्यामध्ये राहा सर्व. हालेलुया. आत्मा कार्य करत आहे. हिलिंग स्वीकारा, तुमच्या प्रियजनांसाठी स्वीकारा, स्वीकारा येशूच्या नावात. आय रिसीव्ह इट इन जीसस नेम. हालेलुया. रखा मनस लाभरू फ्रलासे खेमेने कसा कलबा. रिसीव्ह इट इन जीसस नेम. हालेलुया. धन्यवाद येशू राजा. रेमाना दोनको सभा रवा रंदला साखीला राधुरा कशाबा. देवाचा अभिषेक वाहत आहे, ते सामर्थ्य वाहत आहे बरं करणाऱ्या येशूच्या नावात. हालेलुया. 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 स्वीकारा, स्वीकारा ते सामर्थ्य येशूच्या नावात. हालेलुया. हालेलुया. बंधन मुक्त करणारं सामर्थ्य आहे येशूच्या नावात. हालेलुया. स्पर्श त्याने मला मात्र केला, स्पर्श त्याने मला मात्र केला, त्याच वेळी महारोग गेला. स्पर्श त्याने मला मात्र केला, स्पर्श त्याने मला मात्र केला, त्याच वेळी महारोग गेला, त्याच वेळी महारोग गेला. दिव्य स्पर्शास व्याधी ब्याला, दिव्य स्पर्शास व्याधी ब्याला, त्याच वेळी महारोग गेला, त्याच वेळी महारोग गेला. यस प्रभू येशू देवा, तुझा तो माझ्या जिवंत देवा गौरवशाली स्पर्श आज या प्रत्येकाला हो माझ्या जिवंत देवा. प्रभू येशू, ज्या ज्या व्यक्तींच्या कानावर माझा आवाज जात आहे, पवित्र प्रभू येशू ख्रिस्ता, हे व्यक्ती ज्याही विकार व्याधी, ज्याही आजारपणात असतील प्रभू येशू देवा, हे सर्व आजारपण, विकार व्याधी यांच्या शरीरातून कायमचे निघून जाव माझ्या जिवंत देवा. सैतानाकडून असलेले सर्व आजार, विकार व्याधी निघून जाव प्रभू येशू राजा. हो देवा, तुझी महिमा, तुझा करो पवित्र येशू ख्रिस्ता. हालेलुया. आता येशूच्या नाव देवाचं सामर्थ्य तुम्हा सर्वांवर उतरत आहे, सर्वांवर उतरत आहे, सर्वांवर उतरत आहे. ज्या ज्या व्यक्तीच्या कानावर माझा आवाज जात आहे, त्या प्रत्येक व्यक्तीवर आता देवाचं सामर्थ्य उतरत आहे. ती हिलिंग अनॉइंटिंग उतरत आहे येशूच्या नावात. त्या आरोग्याचं सामर्थ्य उतरत आहे, ते निरोगी करण्याचं सामर्थ्य आता तुम्हा सर्वांवर उतरत आहे. येशूच्या नावात मी त्या आजार, विकार व्याधींना आदेश करत आहे, सोडा प्रत्येकाचं जीवन येशूच्या नावात. हालेलुया. हाडाचे विकार व्याधी सोडा प्रत्येकाचं जीवन येशूच्या नावात. सर्वच्या सर्व डोळ्याचे आजार सोडा प्रत्येकाचा ताबा येशूच्या नावात. डोक्याचे आजार, मेंदूचे आजार सोडा प्रत्येकाचा ताबा येशूच्या नावात. छातीचे, फुफ्फुसाचे आजार सोडा प्रत्येकाचा ताबा येशूच्या नावात. हालेलुया. पायातून सर्व आजार, विकार व्याधींना मी बाहेर येण्याचा आदेश करत आहे, सोडा प्रत्येकाचे पाय येशूच्या नावात. हालेलुया. येशूच्या नावात. कमरेच्या व्याधींनो सोडा प्रत्येकाचा ताबा येशूच्या नावात. हालेलुया. सोडा प्रत्येकाचं कंबर येशूच्या नावात. सगळे मणक्यावरचे बंधन मी ब्रेक करत आहे येशूच्या नावात. हालेलुया. येशूच्या नावात. शरीराला आलेल्या सुजांना मी आदेश करत आहे, सोडा प्रत्येकाचा ताबा येशूच्या नावात. हालेलुया. ते शरीरावरून सगळे सुजेचे बंधन मी ब्रेक करून टाकत आहे. हालेलुया. ब्रेक करून टाकत आहे येशूच्या नावात. हालेलुया. ब्रेक करून टाकत आहे येशूच्या नावात. हालेलुया. हालेलुया. दोन्ही हातांमधून सर्व वेदना बाहेर निघा येशूच्या नावात. हालेलुया. देवाचं सामर्थ्य डोळ्यांवर आजळत आहे येशूच्या नावात. हालेलुया. गाठी ज्या लोकांना आहे येशूच्या नावात, त्या गाठींना मी आदेश करत आहे, सोड्या प्रत्येकाचं शरीर येशूच्या नावात. हालेलुया. आता गाठी निघून जात आहे, वितळून जात आहे येशूच्या नावात. हालेलुया. येशूच्या नावात. शरीराची सूज निघून जात आहे, शरीरातल्या वेदना निघून जात आहे, हाडाचे दुखणे निघून जात आहे, नसाचे दुखणे निघून जात आहे.
आहे. येशूच्या नावात तुम्ही फ्री होतात, तुम्ही फ्री होतात, तुम्ही फ्री होतात. प्रभू येशूला बसलेल्या महाराजांचे आरोग्य मिळालं. ते आरोग्य आता तुम्हा सर्वांवर उतरत आहे, उतरत आहे, उतरत आहे. स्वीकारा आणि व्हा बरे येशूच्या नावात. हालेलुया, 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 हालेलुया. धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. धन्यवाद प्रभू येशू देवा, तू आज प्रत्येकाला स्पर्श केला देवा. तुझ्या स्पर्शाने सर्व आजार विकार व्याधी अशा निघून गेलाय पिता देवा. सर्वांना बंधनातून मुक्त केलाय प्रभू येशू राजा. सर्व साहित्याने आजार विकार असे निघून गेले देवा. धन्यवाद प्रभू येशू, तुझ्या रक्ताने सर्वांचे पाप क्षमा झाले देवा. तुला धन्यवाद राजा. प्रत्येक व्यक्ती मीटिंग मधलं हिलिंग बघत आहे माझ्या जिवंत देवा. धन्यवाद राजा. ते परमेश्वर पिता देवा येशूच्या नावात मी सर्वांवर निरोगी जीवन बोलतो देवा. दवाखाना यांच्या जीवनातून मी कॅन्सल करून टाकतो माझ्या जिवंत देवा. यांचा आजार पण मी कॅन्सल करून टाकतो देवा. हालेलुया. येशूच्या नावात हे प्रत्येक जण निरोगी जीवन जगून तुझी महिमा, तुझा गौरव करावा देवा. धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त. आज मीटिंग मध्ये प्रत्येक व्यक्तीला तू स्पर्श केलाय. सर्व आजार विकार व्याधीतून प्रत्येकाला तू फ्री केलाय, मुक्त केलाय देवा. धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. माझ्या जिवंत देवा सर्व आजार विकार व्याधी काढून टाकली प्रभू येशू देवा. धन्यवाद माझ्या देवा. मीटिंग मधील कोणी व्यक्ती प्रभू येशू देवा, ज्या ज्या व्यक्तींच्या कानावर माझा आवाज जात आहे, तो व्यक्ती कधीच आजारी पडत नाही देवा. तुला धन्यवाद राजा. तुझं निरोगी जीवन प्रत्येकामध्ये तू दिलाय राजा. धन्यवाद. तुझी हिलिंग प्रत्येकाला दिलाय पिता. थँक्यू लॉर्ड जीसस क्राइस्ट. येशूच्या नावात प्रार्थना करतो पिता.